मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदिवीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांक श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन हा गुणभद्र आचार्यांचा ग्रंथ आम्ही आजपासून सुरुवात करतो आहे। गुणभद्र आचार्य म्हणजे जिनसेन आचार्यांचे शिष्य। आणि जिनसेन आचार्य कोण? तर जिनसेन आचार्य ते आचार्य आहे की ज्यांनी महापुराणाची रचना केली किंवा ज्यांनी वयाच्या 11व्या वर्षी दीक्षा घेतली। आणि असं म्हणतात की जिनसेन आचार्यांनी अंगावर कोणतेही वस्त्र कधीही परिधान केले नाही, म्हणजे 11 वर्षापर्यंत देखील ते दिगंबर अवस्थेतच खेळत होते। बालपण त्यावेळेचं अत्यंत साधं सुंदर होतं, कोणत्याही प्रकारचे विकार तिथे नव्हते आणि 11व्या वर्षापर्यंतही कोणत्याही प्रकारच्या वस्त्राला त्यांनी धारण केलं नाही आणि मनात वैराग्य अंकुर उत्पन्न झाले आणि 11व्या वर्षीच त्यांनी दीक्षा घेतली। हे असे जिनसेन आचार्य। 20व्या वर्षी त्यांनी ग्रंथरचना करायला सुरुवात केलेली आहे, केवळ अवघ्या 20व्या वर्षी। आणि नंतर ज्या वेळेला आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झाला त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये महापुराण ग्रंथ रचावा, 24 तीर्थंकराचं चरित्र अशा प्रकारचा भाव निर्माण झाला। तो महापुराण त्यांनी 2 विभागामध्ये विभक्त केला, एक आदिपुराण आणि दुसरं उत्तर पुराण। आदिपुराण हे देखील 47 सर्गामध्ये रचल्या गेलेलं आहे, परंतु आयुष्य त्यांचं कमी पडलं। 42 सर्गापर्यंतचं काम त्यांनी केलं आणि नंतर त्यांची समाधी झाली। आता समाधीनंतर आपलं हे उर्वरित कार्य कोण निर्विघ्नपणे पार पाडेल अशा प्रकारचा प्रश्न त्यांच्या अंतरंगामध्ये उत्पन्न झाला। आणि उत्पन्न झाल्यानंतर त्यांचे जे शिष्य होते, या शिष्यांना त्यांनी त्याच्यापैकी 2 उत्तम शिष्यांना आपल्याजवळ बोलविलं आणि बोलविल्यानंतर एक पंक्ती त्यांना संस्कृत मध्ये याचं रूपांतर करा म्हणून दिली। ती पंक्ती होते, सुखा वृक्ष समोर आहे, म्हणजे सुकलेला वृक्ष समोर आहे अशा प्रकारचा ते साधं छोटं वाक्य, अशा प्रकारचं वाक्य त्यांनी 2 शिष्यांना दिलं। एका शिष्याने त्याचा संस्कृत मध्ये अनुवाद केला, शुष्कः वृक्षः तिष्ठति अग्रे। हा, आणि जे गुणभद्र आचार्य होते त्या गुणभद्र आचार्यांनी त्याचा जो अनुवाद केलेला आहे, हा निरस तरुरिह विलसती पुरतः, अशा प्रकारचा अलंकारिक भाषेमध्ये शुष्क झालेला आहे तरु असं न वापरता याच्यामधला रस संपलेला आहे आणि हा माझ्या समोर विलसत आहे, शोभायमान आहे, अशा प्रकारचं त्या शब्दांना सुंदर वळण देऊन त्यांनी ते अनुवाद प्रस्तुत केला। आणि जिनसेन आचार्यांना खात्री पटली की हा जो गुणभद्र शिष्य आहे हे माझं उर्वरित कार्य योग्य रीतीने संपन्न करू शकणार आहे। गुणभद्र आचार्य ज्यांचा समय 9वी शताब्दीमध्ये आहे, या आचार्यांच्या संस्कृत भाषेमध्ये आपल्याला अनेक रचना त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात, कारण महापुराण नंतर महापुराणचे उरलेले सर्ग त्यांनीच रचले आणि उत्तर पुराण देखील त्यांनी रचलेलं आहे। असे हे आचार्य जवळपास 8000 श्लोक त्यांनी इथे रचलेले आहे। अत्यंत विद्वान असे होते, तपस्वी होते। शिवाय गुणभद्र आचार्य ह्या शुद्धज्ञान रूपी सागरात भेद विज्ञान आणि वितरागतेचे पोषण करते होते।
आणि त्यांच्या या समर्थ लेखणीतून हा असा अपूर्व ग्रंथ आमच्या समोर उपस्थित झालेला आहे की या ग्रंथाच्या निमित्ताने आपण आपल्या आत्म्याला भेदविज्ञानाकरता अनुशासित करू शकतो. प्रत्येकाचं जीवनामध्ये एकच लक्ष आहे की लाख ग्रंथ की बात यह, कोटी ग्रंथ का सार, जो सुख चाहे राहत को आत्म अनुभव करो. आत्म्याचा अनुभव हे सगळ्यांचं एकमेव उद्दिष्ट आहे. तुम्ही शास्त्र किती वाचले याला अर्थ नाही आहे, तुम्ही त्याचं पारायण किती केलं हा महत्वपूर्ण प्रश्न नाही आहे, तुम्ही त्याच्यातून काय ग्रहण केलं, तुम्हाला आत्महित साधता आलं का, तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला का, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर यासाठी भेदविज्ञानासाठी आम्ही आमच्या आत्म्याला कशा प्रकारे अनुशासित करावं, कशा प्रकारे त्याला प्रशिक्षण द्यावं, हे या ग्रंथामध्ये आचार्यांनी आम्हाला प्रतिपादन केलेलं आहे. 9व्या शतकामधले हे आचार्य, दक्षिण भारतामधले हे आचार्य, कारण बहुतांश आचार्य आम्हाला दक्षिण प्रांतामध्ये मिळतात आणि तिरुमरडकुंडम असं हे नगर आर्काट जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. संघसेन या संघाचे ते आचार्य होते आणि अत्यंत काव्यामध्ये सरलता आणि सहजता हा त्यांच्या काव्याचा मौलिक असा गुणधर्म होता. आत्मानुशासन हा ग्रंथ तर त्यांनी लिहिलाच लिहिला, परंतु खाली एक दक्षिणेमध्ये बंकापूर नावाचं गाव आहे. आणि या बंकापूर नगरीमध्ये एक मंदिर आहे. ज्या वेळेला पूज्यपाद आचार्यांचा 5व्या शतकामध्ये, लक्षात घ्या, हे आचार्य सिमंदर स्वामींचं दर्शन करून बंकापूरला आले. उन्हामुळे त्यांच्या डोळ्याची रोशनी कमी झाली होती आणि बंकापूरला असलेल्या शांतीनाथ तीर्थंकराचं दर्शन करून त्यांनी शांती भक्तीची रचना केली आणि त्यांच्या डोळ्याची म्हणजे त्यांची डोळ्याची रोशनी परत वापस आली. बंकापूर हे गाव कर्नाटकामध्ये हावेरी जिल्ह्यामध्ये शिरगाव नावाच्या तालुक्याला पुणे बंगलोर हायवेवर आजही विद्यमान आहे. आणि वीरसेन आचार्यांचे जे जिनसेन आचार्य शिष्य होते त्यांनी हे आदिपुराण या ग्रंथाची रचना केली. त्यांचं उत्तर कार्य हे गुणभद्र आचार्यांनी पूर्ण केलं. ही रचना देखील बंकापूरच्या 63 स्तंभ असणाऱ्या अशा जिनालयामध्ये 898 इसवी सनामध्ये पूर्ण झाली. लक्षात घ्या, हा संदर्भ की पूज्यपाद आचार्यांचाही या बंकापूर नगरीशी संबंध आहे आणि गुणभद्र आचार्यांनी देखील या बंकापूर नगरीच्या जिनालयामध्ये आपल्या उत्तर पुराणाची रचना पूर्ण केली. आणि कन्नड भाषेत संस्कृत मध्ये रचित या कृतीचं जेव्हा पूर्ण झाली त्यावेळेला हत्तीला अलंकृत करून हा ग्रंथ गुणभद्र आचार्यांचा जो शिष्य लोकसेन आचार्य त्यांनी जुलूस काढला आणि याच बंकापूरला अजितसेन आचार्यांनी पहिलं गुरुकुल प्रारंभ केलेला आहे. अशी ही बंकापूर नगरी दक्षिणेमध्ये विद्यमान आहे आणि याचा गुणभद्र आचार्यांशी असा निकटचा संबंध आहे. आणि असे हे गुणभद्र आचार्य त्यांच्या समर्थ लेखणीमधून हा आत्मानुशासनचा ग्रंथ या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि अशा या महान ग्रंथांचं आपण या ठिकाणी अध्ययन करणार आहे, वाचन करणार आहे. आपल्या बुद्धीच्या अनुसार मी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपणही तो तशा प्रकारे समजून घ्यावा. आपण पहिल्यांदा गुणभद्र आचार्यांचं मंगलाचरण पाहू. गुणभद्र आचार्यांच्या या
आत्मानुशासन ग्रंथावर प्रभातचंद्र आचार्यांनी टीका केलेली आहे. एक टीका आहे ती पंडित तोडरमलजींनी केलेली आहे, जी 200 वर्ष 300 वर्ष प्राचीन आहे. आणि ही प्रभातचंद्र आचार्यांची संस्कृत मध्ये खंडान्वय टीका आम्हाला पाहायला मिळते. आणि प्रभातचंद्र आचार्यांनी 3 प्रकारच्या टीका रचल्या, कारण प्रभातचंद्र नावाचे अनेक आचार्य होऊन गेले. आपण जी आता चैत्य भक्ती पाहिली त्याच्यावरही त्यांनी ही टीका प्रभातचंद्र आचार्यांची केलेली होती. हे प्रभातचंद्र आचार्य किंवा हे प्रभातचंद्र आचार्य हे सेम आहे का हे आपल्याला ज्ञात नाही, परंतु 3 ग्रंथांवर टीका असलेले आचार्य हे जे प्रभातचंद्र आहे हे मात्र सेम आहे. एक त्यांनी समाधी शतक ग्रंथावर संस्कृत टीका रचली, एक रत्नकरण श्रावकाचार या ग्रंथावर त्यांनी टीका रचली, आणि तिसरी आत्मानुशासन या ग्रंथावर संस्कृत टीका केलेली आहे. हे 3 आचार्य त्यांच्या काव्यरचनेच्या प्रकारावरून जवळपास ते एकच आहे असं त्या ठिकाणी लक्षात येतं. आता तरीही बाकीचे काही जे काही असेल हे आम्हाला ज्ञात नाही. प्रभातचंद्र आचार्यांचं पहिल्यांदा आपण मंगलाचरण पाहू. या पुस्तकामध्ये, हिंदी पुस्तकामध्ये ते मंगलाचरण दिलं नाही. संस्कृतच्या ज्यांच्याजवळ पुस्तक आहे, दुसरं पुस्तक, त्यामध्ये हे मंगलाचरण दिलेलं आहे. वीरं प्रणम्य भववारिनिधी प्रपोत मुद्योतिताखिल पदार्थमनल्प पुण्यं निर्वाण मार्ग मनवद्य गुण प्रबंधम आत्मानुशासन पदम प्रवरम प्रवक्षे. प्रभातचंद्र आचार्यांनी या ठिकाणी वीरम प्रणम्य, वीर भगवंतांना नमस्कार केलेला आहे. महावीर भगवंतांना नमस्कार केला. कसे आहे महावीर स्वामी? तर भववारी निधो प्रपोतम, भवरूपी समुद्र तरून जाण्यासाठी नौकेप्रमाणे आहे. नंतर ज्यांनी उद्योतित अखिल पदार्थ, ज्यांनी संपूर्ण पदार्थांना प्रकाशित केलेला आहे, अर्थात जे सर्वज्ञ आहे, ज्यांच्या केवल ज्ञानामध्ये अखिल पदार्थांना प्रकाशित करण्याचं सामर्थ्य आहे. आणि तिसरं विशेषण दिलं अनल्प पुण्यात. अनल्प पुण्यम, तुम्ही कसे आहे तर सातिशय पुण्यशाली आहात, कारण तीर्थंकर प्रकृतीचा जो बंध आहे किंवा त्याचा उदय जो आहे हा अत्यंत पुण्यशाली व्यक्तींनाच होतो. म्हणून तुमचं पुण्य अनल्प पुण्य, अनअल्प म्हणजे जे अल्प नाही असं पुण्य तुमचं आहे. अतिशय पुण्यशाली आहात. आणि तुम्ही निर्वाण मार्ग मनवद्य गुण प्रबंधम, निर्वाण मार्ग जो आहे, रत्नत्रय मार्ग जो आहे, हा निर्दोष रीतीने कथन केला. अशा या वीर भगवंतांना प्रणाम करून प्रभातचंद्र आचार्य म्हणतात की अहम आत्मानुशासनम प्रवक्षे, मी आत्मानुशासन ग्रंथ या ठिकाणी त्याची टीका सांगणार आहे. हे त्यांनी पहिल्यांदा मंगलाचरणामध्ये सांगितलं. आणि आता मंगलाचरणाचा श्लोक जो आहे हा मूळ आचार्यांचा, गुणभद्र स्वामींचा, की मंगलाचरणामध्ये साधारणतः ग्रंथ का तयार करतो आहे, कोणत्या उद्देशाने करतोय, या ग्रंथामध्ये संख्या किती आहे, कशा प्रकारे वापर या ग्रंथामध्ये अनेक छंदांचा केलेला आहे, अशी साधारणतः माहिती असते. निर्विघ्न समाप्ती व्हावी ग्रंथाची, इष्ट देवतेचं स्मरण, नंतर सातिशय पुण्याचा लाभ आणि पापाचा परिहार, हा मंगलाचरणाच्या मागे हेतू असतो. मंगलाचरण त्याला म्हटलं जातं की मंगम म्हणजे सुखम, लाती इति मंगलम, जे सुखाला करणार आहे ते मंगल आहे. किंवा मम गलयती इति मंगलम, मम म्हणजे पाप, पापाला जे गाळून टाकतं त्याला मंगलाचरण म्हटल्या जातं. तेव्हा आम्ही वीर भगवंतांना, 24 तीर्थंकरांना, वीतराग भगवंतांना नमन करतो, नमस्कारासाठी झुकतो, विनम्र बनतो, त्या समयामध्ये आमच्या अनेक पापांची निवृत्ती होते. जसं आम्ही मंदिरात जात असताना ज्या वेळेला मंदिरात जाण्याचा भाव आमच्या मनामध्ये उत्पन्न होतो त्यावेळेला आम्हाला सातिशय पुण्याचा बंध प्रारंभ होतो. ज्या वेळेला
आम्ही घराबाहेर पाऊल टाकलेलं आहे आणि मंदिराच्या दिशेने वाटचाल सुरू करतो, त्यावेळेला आमच्या या परत सातिशय पुण्यामध्ये वाढ झालेली आहे. मंदिराची ध्वजा ज्या वेळेला आम्ही बघतो, केवळ दुरून ध्वजा जरी आम्ही बघितली तरी देखील कितीतरी उपवासाचं फळ सांगितलंय. शिखर दृष्टीपथास आलं, ध्वजानंतर शिखर दिसलं. शिखर देखील उंच केल्या जातं, कारण दुरून ते आम्हाला लक्षात यावं. आणि शिखर दिसल्यानंतर परत आमच्या परिणामांमध्ये उज्ज्वलता येते आणि आमच्या अनेक पाप प्रकृतींचा बंध तात्कालिक रुकल्या जातो. मंदिरामध्ये आम्ही पाऊल टाकलं, भगवंतांची वितराग मुख आम्ही अवलोकन केलं, तर आमच्या सातिशय पुण्यामध्ये अधिक वाढ होत राहते. म्हणजे मंगल आमच्या जीवनात घडत राहतं. आणि म्हणून मंगलाचरण हे जीवनामध्ये म्हणजे मंगलाचरण ग्रंथामध्येही केलेलं आहे. आणि आमच्या दिवसाची जी सुरुवात आम्हाला करायची आहे ती देखील अशाच प्रकारे भगवंतांच्या मुखाचं अवलोकन करून मंगलाचरणाने आमच्या जीवनाची पहाट देखील व्हायला हवी आहे. तर मंगलाचरणाचा हा श्लोक पहा, जो आर्या छंदामध्ये निबद्ध आहे. लक्ष्मी निवास निलयम विलीन विलयम निधाय हृदि वीरम आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम. लक्ष्मी निवास निलयम, लक्ष्मीचा ज्या ठिकाणी निवास आहे. म्हणजे लक्ष्मी कोणती? तर लक्ष्मी ही दोन तऱ्हेची लक्ष्मी, अंतरंग लक्ष्मी आणि बहिरंग लक्ष्मी. अनंत चतुष्टय रूप अंतरंग लक्ष्मी, अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि अनंत वीर्य स्वभावी. आणि समवशरणादी बाह्य लक्ष्मी यांनी संपन्न अशा प्रकारे श्रींचं निवासस्थान वीरप्रभूंचं हे विशेषण आहे. अशा प्रकारचं लक्ष्मी निवास निलयम. विलीन विलयम, काय झालेलं आहे? विलयम विलीन. विलीन म्हणजे नष्ट झालेलं आहे आणि विलय म्हणजे पाप, ज्यामुळे पाप नष्ट झालेलं आहे. कारण जेव्हा आम्ही समवशरणात किंवा मंदिरामध्ये अशा प्रकारे प्रतिमांचं किंवा साक्षात चतुर्मुख अरहंत प्रभूंचं आम्ही दर्शन करतो, या वेळेला जीवनामध्ये सातिशय पुण्य आम्ही बांधत असतो. कदाचित आमची करणलब्धी देखील त्या ठिकाणी सुरू झालेली असू शकते आणि करणलब्धीच्या माध्यमातून आम्ही सम्यक्त्वाची देखील जीवनात प्राप्ती करून घेऊ शकतो. अशा प्रकारे पापांचा विलय करणार. जर आम्हाला त्यावेळेला प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती झाली, प्रथमोपशम सम्यक्त्व जाऊ द्या, चौथी प्रायोग्य लब्धी जरी आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाली तरी देखील 34 बंधापसरणाच्या माध्यमातून अनेक पाप प्रकृतीचा बंध जीवनामध्ये होत नाही. इतकी उत्कृष्ट भावांची उज्ज्वलता आम्हाला प्रायोग्य लब्धीतच दिसते. आणि करण लब्धी झाल्यानंतर तर खात्री आहे की त्या जीवाला आपलं कार्य तो त्या ठिकाणी संपन्न करणार आहे. सम्यक दर्शनासाठी प्रबल कारण जे सांगितलेलं आहे ते देवाधी देव दर्शन सांगितलंय. देव दर्शन हे सम्यक्त्वासाठी मनुष्य गतीतील जीवांना प्रबल एक निमित्त कारण म्हटलं जातं. म्हणून विलीन विलयम, पापांचा नाश करणार. निधाय, निधाय याचा अर्थ धारण करून. कुठे धारण करायचं? आम्ही वीर भगवंतांना आमच्या स्थापना पत्रावर नाही, आम्ही जिथे भगवान आहे तिथे नाही, तर त्या किंवा आज जिथे महावीर भगवान आहे त्या सिद्ध क्षेत्रात नाही, त्यांना त्या ठिकाणी आव्हान करून आम्ही आमच्या हृदयात त्यांना धारण केलेलं आहे. म्हणून हृदयात धारण करून कुणाला? तर वीर भगवंतांना, वीर भगवंतांना महावीर स्वामींना. आणि अशा तऱ्हेने अंतरंगामध्ये जर मला माझ्या प्रभूचा निवास आहे तर माझ्या हातून कोणत्याही प्रकारचं दुष्कृत्य घडणार नाही. म्हणजे कायेनी मी पापापासून वाचणार आहे. कोणत्याही तऱ्हेची वचनामध्ये माझ्या अशा प्रकारची
रागद्वेष रूपाची प्रवृत्ती आढळणार नाही. माझा वचन योग मला सांभाळता येणार आहे आणि भगवंतांचाच माझ्या हृदयात विलास आहे. तर माझ्या अंतःकरणात म्हणजे मनाने देखील कुठल्याही प्रकारचं पाप माझ्या हातून घडणार नाही. अशा प्रकारे जर मी त्या ठिकाणी ऑल प्रूफ आहे, मन वचन काय नाही, मी आता पापांपासून पूर्णतः अलिप्त आहे, तर आणि असा हा ग्रंथ मी आता या ठिकाणी आत्मानुशासनमहम वक्षे. कुणासाठी? तर भव्यानां मोक्षाय, भव्य लोकांना मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून मी या ग्रंथाला या ठिकाणी सांगणार आहे, करणार आहे. अशा प्रकारचं गुणभद्र आचार्यांनी या ठिकाणी वंदन केलेलं आहे. आत्महितेशी जीवांना आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान करून देण्यासाठी हा ग्रंथ रचल्या गेलेला आहे. गुणभद्र आचार्य हे स्वयं अत्यंत बहुश्रुत असे विद्वान होते किंवा अत्यंत तपस्वी देखील होते, प्रखर तपस्वी होते. आणि यात त्यांनी वीर भगवंतांना प्रणाम करून ग्रंथ रचण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. कारण पहिल्यांदा प्रतिज्ञा महत्वाची आहे. कोणत्याही ग्रंथामध्ये सुरुवातीलाच आचार्य आपला वर्ण्यविषय सांगत असतात. जसा समयसार आपण जर बघितलं तर समयसाराय म्हणजे मी समयसार ग्रंथ सांगणार आहे. वंदित तू सव्वसिद्धे ध्रुव मचल मनो व मम गदिम पत्ते वोच्छा मी समय पाहुड. मी समय पाहुड हा ग्रंथ या ठिकाणी सांगणार आहे अशी कुंद आचार्यांनी प्रतिज्ञा केलेली होती. कारण कोणत्याही ग्रंथामध्ये वर्ण्यविषय काय असावा हे सुरुवातीला आचार्य त्या ठिकाणी प्रतिपादन करत असतात. या ठिकाणी देखील त्यांनी सांगितलं की मी आत्माला अनुशासित करण्याचा ग्रंथ असा शास्त्र या ठिकाणी रचणार आहे. तिसरं सांगितलं की भव्य जीवांनाच मोक्षाचा उपदेश आवडू शकतो. जर अभव्य जीव असेल, दुराती दूर भव्य असेल, तर त्याला मोक्ष मार्गाचा उपदेश आवडत नाही. कुणी जर मोक्ष मार्गाचं प्रतिपादन करत असेल तर तो त्यापासून दूर हटतो. उलट भव्य लोकांना हा उपदेश अधिक आवडतो. आणि अशा तऱ्हेने या ग्रंथामध्ये आत्म्याचं यथार्थ स्वरूप दाखविणार आहे. या ठिकाणी वीर भगवंतांना नमस्कार केलेला आहे. याचा अर्थ भगवान महावीर स्वामी अभिप्रेत आहेच आहे, हा तर अर्थ आहेच. परंतु या वीर या शब्दाच्या माध्यमातून 24ही तीर्थंकर इथे आम्ही लावू शकतो. जसं वीर या शब्दामध्ये जर त्याची आम्ही विरलन केलं, वेगवेगळे ते शब्द पाहिले, तर आम्हाला शब्द मिळतात वीरस्व अधिक ई अधिक र हे शब्द आहे. वी म्हणजे विशिष्ट, अर्थात अन्य कुणाच्याही ठिकाणी न आढळणारे असे अलौकिक, याला म्हणायचं वी विशिष्ट. ईचा अर्थ आहे लक्ष्मी, अर्थात समवचनादी बाह्य लक्ष्मी आणि अनंत चतुष्टय रूप अंतरंग लक्ष्मी. आणि र याचा अर्थ आहे राती, अर्थात जे समवचनादी बाह्य आणि अंतरंग लक्ष्मी प्रदान करणारे आहे त्यांना देखील वीर म्हटल्या जातं. आणि हा अर्थ जर आम्ही लावला तर त्या ठिकाणी 24ही तीर्थंकर वीर या शब्दाच्या माध्यमातून लावता येऊ शकतो. वीर भगवंतांनी कर्मशत्रूचा नाश केला म्हणून ते सुभट म्हणजे कुशल योद्ध्याप्रमाणे आहे. वीर भगवान आत्मस्वभाव रूप असल्याने लक्ष्मीचे निवासस्थान आहे, आलय आहे, मंदिर आहे. यांनी सर्व पापांचा नाश करून अविनाशी स्वरूपाला प्राप्त केलेले आहे. हे जिनसेन आचार्य आणि दशरथ नावांचे गुरु त्यांचे शिष्य होते. आणि जिनसेन आचार्यांचे महापुराण ग्रंथाचे जे अपूर्ण कार्य होते ते यांनी पूर्ण केलेले आहे. त्यांचे शिष्य जे लोकसेन, आता बंकापूरच्या याच्यामध्ये आठवण सांगितली की यांनीच त्या ठिकाणी हत्तीला सजवून या महापुराण ग्रंथाचं मिरवणूक काढलेली होती. आणि त्यांच्या त्या शिष्यांनी गुणभद्र आचार्यांना
जित मदन विलास अशा प्रकारचं विशेषण वापरलेलं आहे. अशा प्रकारे हा मंगलाचरणाचा श्लोक आपण बघितला. यानंतर दुःख निवारण आणि सुखप्राप्तीचा उपदेश दुसऱ्या श्लोकामध्ये आम्हाला प्राप्त होणार आहे. कारण प्रत्येक जीव जो आहे हा दुःखापासून भयभीत आहे आणि प्रत्येकाला सुखाची अभिलाषा आहे. आता हे कसं आमच्या जीवनात मिळवायचं, तर यासाठी हा दुसऱ्या श्लोकाचं अवतरण आहे. दुःखात बिभेशी नितराम अभिवांछसी सुखमतोऽहमप्यात्मनं दुःखापहारी सुखकर मनुष्यास्मि तवानुमतमेव. दुःखात बिभेशी नितरामिभांछसी सुखमतोऽहमप्यात्मनं दुःखापहारी सुखकर मनुष्यास्मि तवानुमतमेव. आर्य छंदामध्येच हाही श्लोक आहे की दुःखात बिभेशी, प्रत्येक जीव या संसारामध्ये दुःखापासून भयभीत आहे, दुःखात बिभेशी भीतो आहे. आणि नितराम अभिवांछसी, नितराम अत्यंत अशा प्रकारच्या सुखाची अभिलाषा, सुखम अतः अभिलाषी अभिवांछसी सुखाची इच्छा करतो आहे. जसं आम्ही छडाला मध्ये देखील म्हणतो की जे त्रिभुवन में जीव अनंत सुख चाहे दुखते भयवंत ताते दुखहारी सुखकार कहे सीख गुरु करुणाधार. की जे अनंत जीव आहे आणि अनंत जीव कुणालाही जीवनामध्ये दुःख नको आहे, प्रत्येक जण सुखाची अभिलाषा करतो आहे आणि दुःखापासून ते भयभीत आहे आणि सुखाला त्यांना हवं आहे. अशा प्रकारे दुःखात बिभेशी, हे आत्मन तू दुःखाला अतिशय भीतो आणि सुखाला तू अभिलाषा करतो. आणि म्हणून मी दुःखापहारी, दुःख दूर करणाऱ्या आणि सुखकर आणि सुखाला देणाऱ्या अशा तव अनुमतम एव अनुशास्मी, तुझ्या मतानुसारच मी तत्वांना सांगणार आहे. म्हणजे तुला जसं वाटतं आहे की ज्याच्यामुळे सुख उत्पन्न होईल अशा तत्वांना मी त्या ठिकाणी उपदेश देणार आहे किंवा सांगणार आहे. या श्लोकामध्ये शास्त्राच्या संबंधी शिष्याच्या मनामध्ये पहिल्यांदा भीती उत्पन्न होते की काय गुरु आम्हाला आज्ञा देतात, कोणते नियम पाळायला सांगतात का, काय आम्हाला कष्ट देतील, अशा प्रकारची शिष्याच्या अंतरंगामध्ये भीती आहे. त्यामुळे ही भीती दूर करण्यासाठी या प्रयोजनानुसार ते या ठिकाणी सांगतात की तू भिवू नको, तुला मी अशा प्रकारे दुःखापासून सुटण्याचाच आणि सुखाचा मार्ग ज्याच्यामुळे प्रशस्त होईल अशा तत्वांचाच या ठिकाणी उपदेश देणार आहे. आता उपदेश तर दिला, पण उपदेश देताना खरंच ते शास्त्र उपदेशकारी आहे का, हितकारी आहे का, आणि तो उपदेश ऐकून जीवांना भीती तर वाटणार नाही ना, अशा प्रकारचा प्रश्न अंतरंगामध्ये उत्पन्न होऊ शकतो की खरंच हे शास्त्र आम्हाला उपकारी आहे का, आचार्य जे सांगणार आहे ते खरंच आमच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करणार आहे का. अशा प्रकारचा प्रश्न ज्या वेळेला उत्पन्न झाला त्याच्या समाधानार्थ तिसरी गाथा या ठिकाणी सांगत आहे. यद्यपि कदाचित अस्मिन् विपाक मधुरम तवात्व कटुकिंचित त्वं तस्मन्नाभेशीर यथा तुरो भेषजाग्रहात. जसं एखाद्याला एखादा रोग झाला, रोग झाल्यानंतर तो डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना सगळी आपली व्याधी कथन करतो की मला अशा अशा प्रकारचा रोग झालेला आहे. डॉक्टर तर पहिल्यांदा त्याला आश्वस्त करतात की तू भिवू नको, या रोगावरचा उपाय आपल्याजवळ विद्यमान आहे, तू लक्षपूर्वक ऐक आणि मी जे सांगतो त्या पद्धतीने तू औषध जर घेतलं तर तुझा रोग नष्ट होऊ शकेल. मग परत तो रोगी विचारतो की औषध कडू आहे की गोड आहे.
तर डॉक्टर त्याला सांगतात की औषध कडू आहे की गोड आहे हा प्रश्न नाही आहे. तुझा रोग त्यांनी निवारण होईल की नाही हे बघ. जरी आत्ता तुला 1 मिनिटासाठी ते औषध कटू वाटलं असलं तरी त्याचा परिणाम तू बघ. परिणाम अत्यंत मधुर आहे. तुझ्या रोगाची निवृत्ती होणार आहे आणि म्हणून ते कडू औषध देखील तुला घ्यावं लागेल. तू त्या कडूपणाला जर भीत असशील तर तुझा रोग दुरुस्त होणार नाही. तात्काळ ते तुला कदाचित उग्र वाटेल, तात्काळ तुझ्या जिभेची चव बिघडू दे, घाबरू नको. पण तू ते औषध प्राशन कर की जे प्राशन केल्यानंतर त्याचा जो परिणाम असणार आहे, रोगनिवृत्ती, निरोगता, हा तुझ्या जीवनात अत्यंत मधुर परिणाम तुला दिसणार आहे. अशाच प्रकारचं आचार्यांनी या ठिकाणी समोरच्या संसारापासून भयभीत असलेल्या व्यक्तीला आश्वस्त केलेलं आहे. यद्यपि जरी कदाचित क्वचित अस्मिन या शास्त्रामध्ये विपाक मधुरम फलानुभव सुखद, फलानुभवा काळामध्ये तो सुखद असेल आणि तदात्व कटुकिंचित ऐकताना तो कदाचित तुला कटू वाटत असेल, आचरणात आणत असताना कदाचित तुला तो दुःखद वाटेल, अनुष्ठान कालामध्ये तुला ते करणं जरा जमणार नाही. कारण आचार्य सांगतात की आजतागायत पर्यंत तू विषय सुखामध्ये एवढा लिप्त आहे, त्याच्या मागे एवढा तू धावत आहे की तुला अशा प्रकारचा परिणाम सुखद असणारा उपदेशकच कोणी भेटला नाही. त्यामुळे हा उपदेश कदाचित तुला कटू वाटेल. आई मुलाला रागवते, मुलाचं हित व्हावं यासाठी मुलाच्या हातातून मोबाईल काढून घेते, कदाचित मुलगा वाईट मार्गाने जाऊ नये म्हणून. मुलाला ते अत्यंत दुःखदायक वाटतं, परंतु त्याचा परिणाम मात्र जीवनात सुखद होणार आहे. आई मुलीला रागवते एखादं वळण लावण्यासाठी, मुलीला त्यावेळेला अत्यंत दुःख होतं, पण परिणाम सुखद असणार आहे. गुरु शिष्याला तशाच प्रकारचं प्रतिपादन करतात की जे शिष्याला वाटतं की गुरु तर आपल्यावर जबरदस्ती करतात आहे, आपल्याकडून हे काम अनुशासन करून घेत आहे, पण त्याचा परिणाम अत्यंत सुखद असणार आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी त्वम तस्मात मामैषी, तू त्या ठिकाणी भिवू नको. आचार्य सांगतात तू बिलकुल भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुला घाबरण्याचं काहीही कारण नाही. यथा आतुरहा भेषज उग्रात, ज्याप्रमाणे भेषज म्हणजे तीक्ष्ण औषध असेल, उग्र औषध असेल, आणि जसा रोगी त्या ठिकाणी त्या रोग्याला ते कडवं औषध घ्यायचं नाहीये, पण त्याला डॉक्टर आश्वस्त करून ज्याप्रमाणे ते औषध देतात आणि परिणाम त्याचा रोग दूर होतो. म्हणून आचार्य सांगतात आहे की जरी या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेला उपदेश ऐकताना किंवा आचरणात आणत असताना थोडा दुःखदायक वाटतो, आम्हाला जर संयम पाळा म्हटलं तर आम्हाला दुःखद वाटतं की सुखद वाटतं. जर सांगितलं की 1 तास पर्यंत तुला आता चतुर्विध आहाराचा त्याग आहे, कठीण जातं का? की नाही. ऐकताना कदाचित, संयम पाळताना कदाचित पहिल्या अवस्थेमध्ये दुःखदायक वाटू शकतो, परंतु त्याचा परिणाम मात्र मधुर आहे. म्हणून हे आत्मन, ज्याप्रमाणे रोगी कटू औषधाला घाबरत नाही. रोगी काय म्हणतो, एक वेळेला औषध द्या, पण माझा हा रोग मला दुरुस्त करायचा आहे, हा रोग मला सहन होत नाही, एक वेळेला थोड्या वेळासाठी कटू औषध मी घेऊन घेईल. त्याप्रमाणे हे देखील आम्हाला जीवनात संयमाची धारा किंवा हा उपदेश आम्हाला अनुशासित करण्यासाठी आम्हाला आचरणात आणावा लागणार आहे. म्हणून हे आत्मन, तू भिवू नकोस, हा उपदेश तुला आदराने ग्रहण करण्या योग्य आहे. अशा प्रकारे आत्मानुशासन ग्रंथ कशा पद्धतीने आम्हाला पाहायचा आहे हे या ठिकाणी आपण
बघितलं. आज आपण इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्झायाणं नमो लोए सव्वसाहूणं. सर्वांना जय जिनेंद्र. यामधले जर काही